आम्ही आज जात आहोत हैदराबादला. हैदराबादची आमची ट्रिप कशी राहणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत कनेक्ट राहावं लागणार. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कविता. तर आज आम्ही पोहोचलो आहोत गोरेगाव स्टेशनवरून CST स्टेशनला. CST स्टेशनला पोहोचताच दिशूला भूक लागली होती, तर आम्ही तिला दूध पाजवत आहेत. हाव क्यूट, तो माझी खूप हेल्प करतो ह्या गोष्टीमध्ये, तर थँक्यू सो मच. तर आमची ट्रेन इथे लागलेली आहे, जी हैदराबाद एक्सप्रेस आहे, जी 2:10 इथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता आम्हाला हैदराबादला पोहोचवणार आहे. तर ही खूप मोठी जर्नी आहे, तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. जे जसं अपडेट असेल मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. तर आमच्यासोबत ह्या ट्रीपमध्ये असणार आहेत अमितचे काही फ्रेंड्स, जे मलाही चांगले ओळखत आहेत. इथे दिशू ही कम्फर्ट आहे ट्रेनमध्ये आणि आमची ऑफिशियली ही जर्नी स्टार्ट झालेली आहे. ट्रेनचं फूड अवॉइड करण्यासाठी आम्ही घरातूनच प्री प्लॅन करून व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, थेपले आणि काही स्नॅक्स कॅरी केले, जेणेकरून आमची जी ट्रीप आहे ती स्वस्त, हेल्दी आणि मस्त असो म्हणून हे प्लॅन केला होता. तर ही जी बिर्याणी आहे ती माझ्या हस्बंडने बनवलेली आहे. ती खूप मस्त आणि टेस्टी बनलेली आहे. जेवण वगैरे तर झालं आहे, तर म्हटलं थोडंसं आराम करून घेऊ. पुढे माहिती नाही काय होणार आहे, कारण दिशू आता सध्या तरी झोपलेली आहे आणि ती आमच्यासोबत कम्फर्ट आहे ट्रेनमध्ये. तर बघूया आता पुढे. फायनली आम्ही सकाळी हैदराबादला पोचलो आहोत. आता तिथे नियर बाय हॉटेल बघून आम्ही तिथे स्टे करू आणि भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहले बताओ कि बोलो बोलो सबको बोलो हेलो गुड मॉर्निंग बोलो. हेलो ठीक है उठ जाओ सब. नाव नाव करो. मम्मम खाओ और सो जाओ. सो जाओ कैसे सोने का. तर मी सकाळीच फटाफट उठून सगळं आवरून घेतलेलं आहे. दिशूला आंघोळ वगैरे घातलेली आहे, तिला रेडी करते आहे. बघा तिची नाटकी बघा आता किती आहे, ते करायला देत नाही पटापट. आणि मलाही रेडी व्हायचं बाकी होते. बाकी सगळे रेडी होऊन खाली वेट करत होते. नाहीतर बायकांचं असं ना, ते बोलतात सगळे पुरुष, बायकांना तर टाईमच लागतो रेडी व्हायला, तर असं काहीच नाही आहे. तर आम्ही इथे ऑटो पकडलेली आहे. ऑटोवाले काहीही रेट सांगतात, तर तुम्हाला इथे बार्गेनिंग करता आली पाहिजे. हा मोहित आहे जो ह्या गोष्टीमध्ये, ह्या बाबतीत परफेक्ट आहे, त्याला खूप चांगलं बार्गेनिंग करता येतं. तर आम्ही निघालो आहोत चारमिनारला आणि इथे पोचताच खूप ऊन होतं, कारण दुपारची वेळ होती. बट क्लायमेट थंड होतं, तर एवढं टेन्शन नव्हतं. आणि इथे खूप मस्त वस्तू आहे. शॉपिंग तर इतकं करायचं मन करत होतं, बट काहीच नाही केलं, कारण ऑलरेडी खूप लगेज होतं आणि खूप काही जागा आम्हाला फिरायची होती. तर हे सगळं अवॉइड केलेलं आहे. तर आम्ही आता इथे एंटर करत आहोत, तुम्ही बघू शकता. इथे आत जाण्या अगोदर सगळ्यांची चेकिंग होते. सगळ्यांच्या बॅगा पर्टिक्युलर चेक केल्या जातात, त्यानंतरच आतमध्ये सोडलं जातं. तर बॅकपॅक आय थिंक इथे अलाउड नाही आहे. आणि इथे लाईन लागलेली आहे तिकीटसाठी. तर तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर त्यानंतर तुम्हाला दाखवते की चारमिनार आतमधनं कसं आहे. तर आमची एंट्री झालेली आहे इथे आतमध्ये. इथे खूप मस्त वातावरण वाढत होतं, एकदम थंड. आणि इथे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. खूप लांब जागेवरून इथे लोकं आलेली आहेत हे चारमिनार पाहण्यासाठी. म्हटलं जातं की चारमिनार जे आहे ते हैदराबादची शान आहे. तर सगळ्यांनी इकडे एकदा तरी व्हिजिट केलं पाहिजे. ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता. खूप भारी वाटत होतं, म्हणजे खूप जुन्या काळाचं हे बनलेलं आहे. खूप मस्त आहे. एकदा तरी येऊन तुम्ही थोडंसं वेळ काढून हैदराबादला नक्की व्हिजिट करा. तर चला आपण जाऊया इथे वरती. तर इथे वरती जाण्यासाठी ही लाईन लागली होती आणि इथे जे स्टेअर्स आहेत ते असे काहीतरी आहेत आणि संपतच नव्हते. आम्ही पूर्णपणे थकलो होतो हे चढता. तुम्ही पाहू शकता. सो फायनली आम्ही वरती पोचलो आहोत तडपडत. बट खूप मस्त वाटत आहे. इकडनं खाली पहा, खूप क्राऊड आहे आणि इतकं छान वाटत आहे ना इथे आतमध्ये. तर क्राऊड ह्यासाठी आहे कारण आम्ही इयर एंडला निघालो आहे, ज्यामध्ये सगळी लोकं आपापलं फिरायला निघतात. तर हा क्राऊड त्याचंच आहे.
तर तुम्ही या इथे नक्की एकदा विजिट करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो शूट केले. मीन्स शाहरुख खान आणि काजोल बनलेलो, थोडंसं हिरो हिरोईनसारखं फील होत होतं. सो हा बघू शकतात की हा बॅक साईडचा क्राऊड आहे. खूप छान वाटत होतं इथे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खरंच ही हैदराबादची शान आहे. त्यानंतर आम्ही इकडचं फेमस मस्का बन, बिस्किट आणि चाय हे 3 जी गोष्ट आहे ना ती इकडची खूप फेमस आहे आणि ह्यासाठी खूप लाईन लागलेली आहे बेकरीमध्ये. तर तुम्हीही नक्की हे ट्राय करा आणि प्लीज कोणी जात असेल तर आमच्यासाठी हे नक्की बाय करा, कारण आम्ही हे मिस केलेलं आहे तिकडे. फक्त तिथेच खाल्लं आम्ही, नंतर बोलून ते आमचं राहून गेलेलं आहे घेण्यासाठी. तर हे नक्की ट्राय करा प्लीज. तर हैदराबादमध्ये आम्ही एकच दिवस थांबणार आहोत आणि ह्यानंतर अजून 2 जागा एक्सप्लोर करणार आहोत. तर प्लीज स्टे ट्यून. ह्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे की आम्ही सेकंड जागा जी एक्सप्लोर केली आहे ती कोणती आहे. तिथेही खूप मजा आलेली आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग. वेट फॉर द सेकंड पार्ट ऑफ द हैदराबाद. बाय.